माहिती पूर्ण न घेता अंदाजे तुम्ही हे प्रेफरन्सेस भरणं हे आपल्यासाठी चान्स गमावणारे असतात. म्हणून चान्स निर्माण करायचा असेल तर सर्वात अशा जागांना जर आपल्याला प्राधान्यक्रम दिलं तर ते आपल्या फायद्याचं आहे. ज्या ठिकाणी आपण जाणारच नाहीये आणि त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन मग मात्र काय होते, आपलं नुकसान होऊ शकते. ही एक आपल्यासाठी काय आहे, हिडन ऑपॉर्च्युनिटी आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं मित्रांनो. बघा, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलसाठी तुम्ही देखील रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुम्हाला जरी वाटत असेल की या पवित्र पोर्टल भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे आणि आपल्याला चान्स मिळणार का, तर आजचा हा व्हिडिओ त्या सर्व अभियोग्यताधारक मित्रांसाठी आहे ज्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे. आणि ही एक गुड ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी असणार आहे, कारण हा व्हिडिओ तुम्हाला तुमचा चान्स मिळेल का हे सांगण्यापेक्षा तुम्हाला चान्स कसा निर्माण करता येईल, हाऊ कॅन यू क्रिएट द ऑपॉर्च्युनिटी फॉर यू ऑल, या संदर्भात आपण डिटेल माहिती घेणार आहोत. या संदर्भात आपण जे मुद्दे आहेत या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा मित्रांनो, संधीची वाट पाहणारे अनेक असतात, परंतु संधी ही येत नसते, संधी ही निर्माण करावी लागते आणि संधी निर्माण करणारेच इतिहास घडवित असतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती बघणार आहोत. मित्रांनो बघा, तुमचं सिलेक्शन चान्स कसा निर्माण करायचा याच्या संदर्भात काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत. त्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि फॉलो केल्या तर निश्चितच तुमचे जे सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत, भलेही तुमचा स्कोर हा लो असेल, मीडियम असेल किंवा चांगला असेल, तरी देखील प्रत्येक अभियोग्यताधारक मित्रांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. कारण चांगला स्कोअर असून देखील प्रिफरन्सेस किंवा ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या वापरल्या तरच आपलं सिलेक्शनचा चान्स जास्त होतो. तसंच मिडल आणि ऍव्हरेज अभियोग्यताधारकांच्या मित्रांचा जो स्कोअर असेल त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होणार आहे. बघा, सिलेक्शन मिळवायचं असेल तर चान्स कसा करावा लागतो, तयार करावा लागतो. कसा करता येईल तयार, तर यासाठी ह्या काही मुद्दे आहेत, ह्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या मुद्द्यांबद्दल. परंतु तत्पूर्वी आपण सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल, शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करीत असाल किंवा पवित्र पोर्टलच्या संदर्भात तुम्हाला अपडेट्स माहिती करून घ्यायचे असतील तर आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओज मिळत जातील. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे की जर तुम्हाला या ठिकाणी शिक्षक भरतीला अप्लाय करायचं आहे तर आपलं जे काही गोल आहे ना मित्रांनो, ते क्लिअर ठेवलं पाहिजे. व्हॉट इज युअर गोल, एक्झॅक्टली तुम्हाला कोणत्या लेवलला अप्लाय करायचं आहे ती लेवल मात्र या ठिकाणी आपली काय असली पाहिजे, क्लिअर असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही डीएड कंप्लीट केलेला आहे, टीईटीचा पेपर 1 पात्र आहात, परंतु टीईटीचा पेपर 1 पात्र असाल तर तुम्ही 1 ते 5 साठी एलिजिबल आहेत, बरोबर आहे. दुसरं बघा, 6 ते 8 बीएड कंप्लीट केलेला आहे, टीईटीचा पेपर 2 आहे किंवा डीएड प्लस बीएड आहे, तर तुम्हाला 1 ते 8 साठी अप्लाय करता येईल. केवळ बीएड आणि पेपर 2 असेल तर 6 ते 8, आणि 9 ते 11 साठी जर त्याच्यापेक्षा वरची जी काही तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ती असेल तर सर्व काही अभियोग्यताधारक 1 ते 5 ला, काही 6 ते 8 ला, काही 1 ते 8 ला, तर काही 1 ते 11 पर्यंत एलिजिबल आहेत. मग आता प्राधान्यक्रम देत असताना तुम्हाला प्रिफरन्स कोणत्या लेवलला द्यायचा आहे, 9 ते 11 द्यायचा आहे, 6 ते 8 द्यायचा आहे की 1 ते 5 द्यायचा, हे आताच क्लिअर करून ठेवणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस प्राधान्यक्रम येतील त्यावेळेस तुम्हाला भरपूर काम करायचं आहे. प्राधान्यक्रम येण्याच्या अगोदर जाहिराती येणार, जाहिराती येऊन काय होणार आहे, त्या पवित्र पोर्टलला अपलोड होणार आहेत. अपलोड झाल्याच्या नंतर कॅन्डिडेटच्या लॉग इनला अवेलेबल होणार आहेत. कॅन्डिडेट त्याला काय करतील, डाउनलोड करतील, म्हणजे प्रिफरन्सेस जनरेट करतील. जनरेट केल्याच्या नंतर त्याला आपल्याला आपल्या जागेनुसार, माध्यमानुसार आणि जी काय आपली पात्रता आहे त्याच्यानुसार आपल्याला ते असाइन करायचे आहेत. असाइन केल्याच्या नंतर त्याला लॉक करायचं आहे आणि लॉक करणे म्हणजे सेव्ह होणे, एवढी प्रोसिजर आहे. मग ह्या करत असताना आपल्याला प्राधान्यक्रम कोणत्या लेवलला द्यायचा हे आत्ताच क्लिअर करून ठेवणं गरजेचं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे, कृपया मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट बघा, महत्वाचा दुसरा मुद्दा काय आहे, स्मार्ट प्रिफरन्सेस फिलिंग. रॅन्डमली प्रिफरन्सेस भरायचे नाहीत. आपले जे काही प्रिफरन्सेस आहे हे स्मार्ट पद्धतीने भरायचे आहेत मित्रांनो. काही अभियोग्यताधारक मित्र म्हणतात की सर आम्हाला 150 किंवा जास्त प्रिफरन्सेस जनरेट झाले, पण आम्ही त्यातले फक्त 10-20च आमच्या फायद्याचे जे काही जवळचे आहेत ते आम्ही सिलेक्ट केले आणि बाकीचे मात्र असेच जे आले ते ना जवळचे दूरचे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांना आम्ही सिलेक्ट केलं. याला रॅन्डमली सिलेक्शन म्हणतात मित्रांनो. म्हणजे माहिती पूर्ण न घेता अंदाजे तुम्ही हे प्रिफरन्सेस भरणं हे आपल्यासाठी चान्स गमावणारे असतात. म्हणून चान्स निर्माण करायचा असेल
तर सर्वात अगोदर काय करा, प्लॅनिंग करा मित्रांनो. आता प्लॅनिंग कसं करायचंय, प्रिफरन्सेस देत असताना कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते या संदर्भात जर बोलायचं तर त्यासाठी स्पेशल डिटेल व्हिडिओ घ्यावा लागेल आणि तो मी तुम्हाला नक्कीच लवकरच उपलब्ध करून देईल. तर तो व्हिडिओ येणार आहे, त्यामध्ये तुम्ही प्लॅनिंग कसं करायचं बघणार आहेत. आणि याच्यात काय करावं लागेल, समजा उदाहरणार्थ बघा, प्रथम प्राधान्य तुम्हाला अशाच जागेंना द्यायचंय, अशाच आस्थापनांना द्यायचंय की ज्या ठिकाणी आपल्याला जॉईन होणं शक्य आहे आणि आपल्या क्षमतेमध्ये येईल, तिथेच आपल्याला ते सिलेक्शन होईल. अशा जागांना जर आपल्याला प्राधान्यक्रम दिलं तर ते आपल्या फायद्याचं आहे. ज्या ठिकाणी आपण जाणारच नाहीये आणि त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन मग मात्र काय होते, आपलं नुकसान होऊ शकते. बघा मित्रांनो, आता तिसऱ्या नंबरवर कोणता मुद्दा आहे की जे लो कॉम्पिटिशन एरियाज असतील त्या लो कॉम्पिटिशन एरियाला आपल्याला टार्गेट करायचं आहे. भलेही तुमचा स्कोअर मीडियम असेल किंवा लो असेल, लो कॉम्पिटिशन एरियाला आपल्याला टार्गेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ग्रामीण भाग असतो किंवा सेमी रुरल एरिया आहे ना, ह्या ठिकाणी जर आपल्याला आपण टार्गेट केलं तर आपले सिलेक्शनचे चान्सेस जास्त निर्माण होतात. कारण काय की जे जास्त स्कोअरवाले विद्यार्थी आहेत, मीडियम स्कोअरवाले विद्यार्थी आहेत, हे काय करतात, चांगल्या ठिकाणांना अगोदर प्राधान्य देतात. कारण त्यांना माहिती आहे आपलं लागणं हे सिलेक्शन होणं हे काय निश्चितच आहे. त्यामुळे ते आपल्या आवडीच्या जे काही जागा असतील, ठिकाण असतील त्यांना प्राधान्य देतील. परंतु आपण जर आपला हट्ट असा ठेवला की आपण हे देखील आपल्या आवडीच्या जागांना, म्हणजे जवळचा जिल्हा असेल है ना, त्याच्यानंतर आपल्या पाहुण्यांचा जिल्हा असेल, जिथे आपल्याला सुरक्षितता वाटेल असा जिल्हा निवडत असाल, तर त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत. मग चान्सेस निर्माण करायचे असेल तर ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांनी, आपण ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथला प्रिफरन्स आपल्याला द्यायचा आहे. ही एक आपल्यासाठी काय आहे, हिडन ऑपॉर्च्युनिटी आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं मित्रांनो. बघा, त्यानंतरचा मुद्दा क्रमांक आहे बघा, मल्टिपल डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी. म्हणजे तुम्हाला एकाच जिल्ह्यामध्ये सगळे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत का, नाही, मल्टिपल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. एकाच जिल्ह्यामध्ये आपण समजा आता होऊ शकतात तिथे 25 ते 30 आस्थापना आहेत आणि आपल्याला प्रिफरन्सेस लिमिटेशन आहे. जर अनलिमिटेड प्रिफरन्सेस असते तर त्यामध्ये काही दिक्कत किंवा प्रॉब्लेम गेली नसते मित्रांनो. परंतु लिमिटेड प्रिफरन्सेस असल्यामुळे एकाच डिस्ट्रिक्टला आपल्याला टार्गेट करायचं नाहीये. तुम्हाला मिनिमम 3 ते 4 किंवा जास्त अशा डिस्ट्रिक्टला टार्गेट करायला पाहिजे. आता प्रत्येक मुद्दा एक्सप्लेन केला तर व्हिडिओ मोठा होतो मित्रांनो, त्यामुळे पॉइंट टू पॉइंट बोलतो आणि पॉइंट टू पॉइंटच माहिती तुम्हाला देतो. ही सगळी माहिती अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो, महत्वपूर्ण आहे. कारण प्राधान्यक्रम देताना आपण गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असतो आणि एक चूक आपल्याला काय करू शकते, भरतीतून आउट करू शकते. त्यामुळे आपल्याला जर इन व्हायचं असेल, आतमध्ये राहायचं असेल स्पर्धेमध्ये, तर ह्या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला अशाच महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. बघा मित्रांनो, पुढचा महत्वपूर्ण मुद्दा काय की ज्या मिस्टेक्स आहेत त्या आपण टाळल्या पाहिजे. प्रिफरन्सेस चुकीचे धरणं हे देखील एक खूप मोठी मिस्टेक आहे. मिस्टेक्स टाळा मित्रांनो, कोणतीही चूक या ठिकाणी झाली नाही पाहिजे, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते. आपल्याला आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे, जे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन तुम्ही करत होते त्यावेळेस जे डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी आहेत असं आपण यस केलेलं आहे, अपलोड केलेले आहेत, ते सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल कॉपीज तुमच्या जवळ रेडी अवस्थेत ठेवायच्या आहेत मित्रांनो. आज एखादा कागद हरवला किंवा बाजूला मिळाला नाही तर त्याच्यामुळे मोठं नुकसान होऊ शकते. यू मस्ट हॅव टू कीप रेडी युअर ऑल द डॉक्युमेंट्स विच यू हॅव अपलोडेड व्हाईल रजिस्टरिंग ओके ऑन द पोर्टल. द नेक्स्ट वन इज अपडेट्स अँड प्लॅनिंग साठी तुम्ही नेहमी अलर्ट राहायचं आहे. आता प्रत्येक मुद्दा जो आपल्याशी संबंधित आहे त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे आणि कोणता नवीन अपडेट आहे, काय नवीन GR आलेला आहे, काय नवीन अपडेट आहे, यासाठी काय करायचंय की काही सिलेक्टेड चॅनल जसे की आपलंच चॅनल ऑथेंटिक आणि मुद्देसूद, यामध्ये काही रॅन्डमली अशा जस्ट आलं आणि न्यूज दिली अशा संदर्भात नाहीये. यामध्ये फक्त तुम्हाला कामाचीच माहिती मिळणार आहे आणि ही कामाची माहिती, याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे मित्रांनो. त्यामुळे अगदी विश्वसनीय चॅनल म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओज बघू शकता, अपडेट्सला फॉलो करा आणि स्वतःच मात्र प्लॅनिंग करत चला. प्लॅनिंग असं करायचं आहे की आपली एक डायरी बनवा, त्या डायरीमध्ये या संदर्भात जे काही महत्वाचे मुद्दे आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत, आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, हे लिहून ठेवत चला. आणि काही देखील नवीन वाटलं तर तो देखील मुद्दा किंवा त्याचं कात्रण असेल, त्याचा फोटो असेल, तो मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, वेगळा सेव्ह करा, जेणेकरून असं त्याचं एक न धड भराभर चिंध्या असं नाही झालं पाहिजे.
आता बघा मित्रांनो, हे शेवटचे 2 मुद्दे आहेत की जे काही मीडियम आहे, आता जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, आपल्याला माहिती आहे की मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत भले संख्येने जास्त असतील तर स्पर्धा या ठिकाणी जास्त दिसून येते. मग यांनी काय करायचंय, आपलं जर प्लॅनिंग या ठिकाणी जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंगचा वापर करून जर प्रेफरन्सेस काय केलेत, असाइन केले आणि लॉक केले तर आपल्याला देखील सिलेक्ट होण्याची जास्त संधी असते. पण काही विद्यार्थी मित्रांचं जे मीडियम आहे उर्दू आहे, काहींचं इंग्लिश आहे, या अशा इंग्रजी माध्यमाच्या उर्दू माध्यमाचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत यांच्या ठिकाणी कॉम्पिटिशन ही लो असते. म्हणजे तिथे स्पर्धा कमी आहे, म्हणजे कट ऑफ देखील तिथे कमी होणार. जिथे काय आहे स्पर्धा जास्त आहे तिथे कट ऑफ देखील जास्त जाणार आहे. म्हणून या संदर्भातील जर विचार करायचा असेल तर तुम्हाला इथे प्रिव्हियस इयर्स किंवा प्रिव्हियस जी काही भरती झालेली आहे तिथला जो कट ऑफ होता त्यामध्ये देखील चेंजेस होत असतात. पण तो कट ऑफ एक रॅन्डमली आपण जाणून घेतला तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, कुठपर्यंत आपण ते प्राधान्यक्रम देताना विचार करायला पाहिजे याचा एक अंदाज आपल्याला येतो. त्यामुळे तिथला जो कट ऑफ आहे तो देखील तुम्ही अभ्यासायचा आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला या संदर्भात व्यवस्थित माहिती नसेल तर आपण त्या संदर्भात देखील अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देऊया. आणि लक्षात घ्या मित्रांनो, शेवटचा मुद्दा या व्हिडिओ मधला काय करायचंय मित्रांनो, सेफ टार्गेट निवडायचंय. कोणताही दिसला प्राधान्यक्रम, चला बा मला पुणे हे शहर खूप आवडते, आवडीचं जे काही ठिकाण आहे तेच आपल्याला मिळालं पाहिजे, हा हट्ट धरून बसणं हे मात्र चुकीचं राहणार आहे. हे काय करणार आहे, आपली संधी गमावणार असेल. कारण आवडीचं ठिकाण जर तुम्हाला मोठं शहर पाहिजे, आपल्या मुलांची व्यवस्था झाली पाहिजे, तिथे है ना राहण्याची शिक्षणाची सगळी सुविधा असली पाहिजे, अशा संदर्भात देखील वाटणं स्वाभाविक आहे. बट मित्रांनो, मार्क्स आणि आपले जे काही क्रायटेरिया आहे, कास्ट आहे, मीडियम आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कुठे लागू शकतो हे जास्त महत्वाचं आहे. की आपल्याला कुठे लागायचंय हे जास्त महत्वाचं आता नाहीये. कारण स्पर्धा वाढलेली आहे, त्याच्यामुळे चान्स निर्माण करायचा असेल की मला या ठिकाणीच लागायचं आहे असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी मात्र काय होऊ शकते, रिस्क असू शकते. पण मी कुठे लागू शकतो हे जर अगोदर तुम्ही पाहिलं आणि त्यात मी कुठे फिट बसू शकतो, हा आपला चान्स निर्माण करणारा काय विचार आहे. त्यामुळे या सर्व ज्या मुद्दे आहेत या सर्व मुद्द्यांचे तुम्ही नोंदी करून ठेवा मित्रांनो, आपल्या डायरीमध्ये लिहा किंवा व्हिडिओला सेव्ह करा. व्हिडिओला तुम्ही ज्यावेळेस बघायचं असेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता, याला डाउनलोड देखील करून ठेवू शकता. आणि अशाच काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील त्या मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्याला देखील जॉईन करा मित्रांनो. असेच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर माहिती मिळणार आहे. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती, पवित्र पोर्टल तसेच टीईटी किंवा सीटीई यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स ऑथेंटिकपणे मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटी संधी ही निर्माण करावी लागते, संधीची वाट पाहणारे संधी निर्माण करू शकत नाहीत. संधी निर्माण केली तरच काय होऊ शकते, आपले जे काही लागण्याचे चान्सेस आहेत ते जास्त होत असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.